श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बाळांनो, शांत बसा. 2 क्षण स्वतःसाठी काढा. आज मी तुमच्याशी अशा विषयावर बोलणार आहे जो प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडलेला आहे. मनुष्य जन्माला येतो, मोठा होतो, धन कमावतो, नाती जोडतो, संघर्ष करतो आणि एक दिवस या जगाचा निरोप घेतो. पण या सगळ्या प्रवासात तो एक गोष्ट अनेकदा विसरतो, ती म्हणजे कर्म. लक्षात ठेवा, माणसाला त्याच्या कर्मापासून कोणीही वाचवू शकत नाही. जगाला फसवता येईल, माणसांना फसवता येईल, पण कर्माला कधीच फसवता येत नाही. म्हणून मी आज पुन्हा एकदा सांगतो, आयुष्याचे खरे कल्याण करायचे असेल तर कधीही वाईट कृत्य करू नका. कारण प्रत्येक कृतीचा परिणाम ठरलेलाच असतो. आज काही लोकांना वाटते की त्यांनी दुसऱ्याला त्रास दिला, फसवले, अपमान केला, खोटे बोलून यश मिळवले म्हणजे ते जिंकले. पण बाळांनो, तो विजय नसतो. ती फक्त वेळ असते. वेळ कोणासाठीही कायम राहत नाही. आज तुमच्या हातात सत्ता असेल, पैसा असेल, मानसन्मान असेल, पण उद्या परिस्थिती बदलू शकते. म्हणून कधीही अहंकार बाळगू नका. कारण वेळ हा जगातील सर्वात मोठा गुरु आहे. तो प्रत्येकाला त्याची जागा दाखवतो. तुम्ही पाहिले असेल, काही लोक दुसऱ्याच्या आनंदाकडे पाहून जळतात. दुसऱ्याचे यश त्यांना सहन होत नाही. दुसऱ्याचे घर, नोकरी, संसार, प्रगती पाहून त्यांच्या मनात मत्सर निर्माण होतो. पण विचार करा, दुसऱ्याचा मत्सर करून तुम्हाला काय मिळणार आहे? दुसऱ्याच्या आनंदामुळे तुमचे दुःख कमी होणार आहे का? नाही. उलट तुमच्या मनातील शांतता नष्ट होईल. मत्सर हा दुसऱ्याला जाळत नाही, तो आधी स्वतःला जाळतो. म्हणून मनातून ईर्ष्या, द्वेष आणि मत्सर काढून टाका. लक्षात ठेवा, प्रत्येक जीवाचे नशीब वेगळे आहे. प्रत्येकाची परीक्षा वेगळी आहे. प्रत्येकाचा प्रवास वेगळा आहे. देवाने प्रत्येकासाठी योग्य वेळ ठरवली आहे. म्हणून दुसऱ्याशी तुलना करू नका. स्वतःचे कर्म चांगले ठेवा. कारण जे पेराल तेच उगवेल. काटे पेरून फुलांची अपेक्षा ठेवू नका. काही लोक विचारतात, स्वामी, आम्ही चांगले वागतो, तरी आमच्या वाट्याला दुःख का येते? बाळांनो, दुःख म्हणजे शिक्षा नाही. अनेक वेळा दुःख हे माणसाला अधिक मजबूत बनवण्यासाठी येते. सोने जसे अग्नीत तापल्यावर अधिक तेजस्वी होते, तसेच माणूस संकटातून अधिक परिपक्व होतो. म्हणून संकटांना घाबरू नका. त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा. हे जीवन खूप अनमोल आहे. कोणाचा शेवटचा श्वास कधी असेल, हे कोणालाही माहित नाही. म्हणून प्रत्येक दिवस शेवटचा दिवस समजून चांगले जगा. प्रेम करा, क्षमा करा, मदत करा आणि मन स्वच्छ ठेवा. राग, सूड, द्वेष आणि अहंकार यांच्यात आयुष्य वाया घालवू नका. कारण शेवटी या जगातून जाताना माणूस काहीही सोबत घेऊन जात नाही. फक्त त्याची कर्मे त्याच्या सोबत जातात. आज जर तुमच्या घरात आईवडील असतील तर त्यांचा सन्मान करा. त्यांचा आशीर्वाद हेच तुमचे सर्वात मोठे धन आहे. पत्नी, पती, मुले, भाऊ, बहीण यांच्यावर प्रेम करा. नाती जपा. कारण पैसा पुन्हा मिळू शकतो, पण तुटलेली माणसे पुन्हा मिळतील याची खात्री नसते. कधीही कोणाचा घात करू नका. दुसऱ्याला रडवून स्वतः आनंदी राहता येत नाही. दुसऱ्याचे नुकसान करून स्वतःची भरभराट होत नाही.
काही काळासाठी यश मिळेलही, पण कर्माचा हिशेब एक दिवस नक्की समोर येतो. आणि जेव्हा तो दिवस येतो तेव्हा कोणाचाही आधार चालत नाही. बाळांनो, आज तुम्ही हे प्रवचन मनापासून ऐकत असाल तर एक छोटी विनंती आहे. जर असेच आध्यात्मिक आणि प्रेरणादायी संदेश तुम्हाला आवडत असतील तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश आपल्या प्रिय व्यक्तींपर्यंत नक्की पोहोचवा. कदाचित हा संदेश एखाद्याचे जीवन बदलू शकतो. जीवनात आनंद हवा असेल तर अपेक्षा कमी करा आणि कृतज्ञता वाढवा. देवाने जे दिले आहे त्याबद्दल धन्यवाद माना. कारण ज्याच्याकडे आज कमी आहे त्यालाही उद्या भरपूर मिळू शकते. आणि ज्याच्याकडे आज सर्व काही आहे त्याच्याकडून उद्या सर्व काही निघून जाऊ शकते. म्हणून परिस्थितीवर गर्व करू नका आणि परिस्थितीमुळे खचूनही जाऊ नका. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एका गावात 2 माणसे राहत होती. एक नेहमी इतरांच्या यशावर जळत असे. दुसरा मात्र स्वतःच्या कामात समाधानी होता. वर्षानुवर्षे गेली. पहिल्या माणसाचे मन मत्सराने भरले आणि त्याला स्वतःच्या आयुष्यातील आनंद कधी दिसलाच नाही. दुसरा मात्र साध्या जीवनातही समाधानी राहिला. शेवटी लोकांनी कोणाला आठवले? ज्याने प्रेम दिले, मदत केली आणि चांगली कर्मे केली त्यालाच. कारण माणसाची ओळख त्याच्या संपत्तीने नाही तर त्याच्या स्वभावाने आणि कर्माने होते. म्हणून मी पुन्हा सांगतो, वाईट कृत्य करू नका. कोणावर अन्याय करू नका. कोणाला फसवू नका. कोणाच्या डोळ्यात अश्रू आणू नका. कारण प्रत्येक अश्रूचा हिशेब परमेश्वर ठेवत असतो. वेळ लागेल पण न्याय नक्की मिळतो. आजचा दिवस सुंदर आहे. हा क्षण सुंदर आहे. उद्या काय होईल हे कोणी सांगू शकत नाही. म्हणून वर्तमानात जगा. मनापासून जगा. आनंदाने जगा. देवाचे नाम घ्या. चांगले कर्म करा. कारण जेव्हा शेवटची वेळ येईल तेव्हा पैसा, प्रसिद्धी आणि अहंकार काहीच कामाला येणार नाही. फक्त तुमची चांगली कर्मेच तुमच्या आत्म्याला शांतता देतील. लक्षात ठेवा बाळांनो, जीवन हा देवाने दिलेला अमूल्य आशीर्वाद आहे. त्याला राग, मत्सर आणि द्वेषाच्या आगीत जाळू नका. प्रेमाने जगा, संयमाने जगा आणि सत्याच्या मार्गावर चालत राहा. मी तुमच्या प्रत्येक चांगल्या कर्मासोबत आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, पण त्याहून अधिक तुमच्या चांगल्या कर्मांवर विश्वास ठेवा. कारण कर्म हेच तुमच्या भविष्याचे बीज आहे. बाळांनो, तुम्ही अनेकदा विचार करता की, स्वामी, आम्ही कोणाचे वाईट केले नाही, तरी आमच्या आयुष्यात एवढे दुःख का? पण मी तुम्हाला सांगतो, प्रत्येक दुःख हे शिक्षा नसते. अनेक वेळा परमेश्वर तुमच्या सहनशक्तीची, संयमाची आणि विश्वासाची परीक्षा घेत असतो. ज्या माणसाने संकटातही चांगुलपणा सोडला नाही, ज्याने दुःखातही दुसऱ्याला आधार दिला, ज्याने स्वतः रडत असतानाही दुसऱ्याचे अश्रू पुसले, त्या माणसाला माझा आशीर्वाद कधीच कमी पडत नाही. लक्षात ठेवा, जीवनातील सर्वात मोठा विजय हा दुसऱ्याला हरवण्यात नसतो, तर स्वतःच्या मनावर विजय मिळवण्यात असतो. आज जग इतक्या वेगाने बदलत आहे की माणूस स्वतःलाच विसरून बसला आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत धावपळ, पैसा, प्रतिष्ठा, स्पर्धा आणि अपेक्षा, या सगळ्यांमध्ये मनाची शांतता हरवत चालली आहे. प्रत्येकाला मोठे व्हायचे आहे, पण मोठे होण्यासाठी मोठे मन लागते.
हे फार कमी लोकांना समजते. दुसऱ्याचा मार्ग अडवून, दुसऱ्याला खाली खेचून किंवा कोणाचा अपमान करून मिळवलेले यश कधीच कायम राहत नाही. कारण त्या यशाच्या पायावर दुसऱ्याचे दुःख उभे असते आणि अशा पायावर उभे राहिलेले सुख फार काळ टिकत नाही. बाळांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, दुसऱ्याचे नुकसान करण्यासाठी निघालेला माणूस सर्वात आधी स्वतःचे नुकसान करून घेत असतो. ज्या मनात सतराग, मत्सर आणि सुडाची भावना असते, त्या मनात आनंदाला जागाच राहत नाही. असा माणूस बाहेरून हसत असला तरी आतून सत जळत असतो. म्हणून मी तुम्हाला सांगतो, मन स्वच्छ ठेवा. कोणाबद्दल वाईट विचार करू नका. दुसऱ्याच प्रगतीचा आनंद साजरा करायला शिका. कारण दुसऱ्याचे यश तुमचे अपयश नसते. अनेकांना वाटते की पैसा म्हणजे सर्वस्व, पण विचार करा, कितीतरी श्रीमंत लोक रात्री शांत झोपू शकत नाही आणि कितीतरी गरीब माणसे 2 वेळच्या भाकरीवरही आनंदाने जगतात. कारण सुख पैशात नसते, ते मनाच्या समाधानात असते. समाधान विकत मिळत नाही. ते चांगल्या विचारांनी, चांगल्या कर्मांनी आणि देवावरील विश्वासाने मिळते. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, जीवन खूप लहान आहे. आज ज्याच्यावर राग धरला आहे, उद्या कदाचित तो माणूस या जगात नसेल किंवा तुम्हीच नसाल. मग एवढा अहंकार कशासाठी? एवढा द्वेष कशासाठी? क्षमा करायला शिका. कारण क्षमा करणारा माणूस कधीच लहान होत नाही, उलट त्याचे मन अधिक मोठे होते. बाळांनो, तुमच्या आयुष्यात काही लोक असे येतील जे फक्त स्वार्थासाठी जवळ येतील. काम संपले की ते दूर जातील. त्यांच्यावर राग धरू नका. त्यांनी तुम्हाला एक मोठा धडा दिलेला असतो, कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणापासून अंतर ठेवायचे. प्रत्येक अनुभव हा जीवनाचा शिक्षक असतो. त्यामुळे प्रत्येक प्रसंगातून काहीतरी शिकत राहा. लक्षात ठेवा, चांगले कर्म करायला कधीही उशीर होत नाही. आजपासून ठरवा की कोणाचे मन दुखवायचे नाही, कोणाला फसवायचे नाही, कोणाच्या अडचणीचा फायदा घ्यायचा नाही. शक्य असेल तेव्हा मदतीचा हात पुढे करायचा. कारण जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या जीवनात प्रकाश आणता, तेव्हा त्या प्रकाशाचा काही भाग तुमच्या आयुष्यातही येतो. तुम्ही रोज देवाची पूजा करता, आरती करता, मंत्र म्हणता, पण जर तुमच्या वागण्यात प्रेम नसेल, तर त्या पूजेचा काय उपयोग? देवाला फुले, हार आणि नैवेद्यापेक्षा जास्त प्रिय असते ते दयाळू मन. म्हणून पूजा करा, पण त्याचबरोबर चांगले वागा. देवळात नमस्कार करण्यापेक्षा एखाद्या दुःखी माणसाला आधार देणे हेही मोठे पुण्य आहे. आज मी तुम्हाला एक विनंती करतो. जर हे विचार तुमच्या मनाला स्पर्श करत असतील, तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्याच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण होईल. बाळांनो, आजचा दिवस पुन्हा मिळणार नाही. गेलेली वेळ परत येत नाही. त्यामुळे प्रत्येक क्षण अर्थपूर्ण जगा. घरात असलेल्या माणसांवर प्रेम करा. आईवडिलांच्या पायाशी बसून 2 गोड शब्द बोला. आपल्या मुलांना वेळ द्या. आपल्या जोडीदाराचा आदर करा. कारण शेवटी आयुष्याची खरी कमाई म्हणजे नाती आणि चांगली कर्मे. मी तुमच्या सोबत आहे. तुम्ही सत्याच्या मार्गावर चालत राहा. संकटे येतील, लोक टीका करतील,
काही जण तुमचा गैरफायदा घेतील, पण तुम्ही तुमचा चांगुलपणा सोडू नका. कारण चांगुलपणाचा मार्ग कठीण असला तरी शेवटी विजय त्याचाच होतो. लक्षात ठेवा, वेळ बदलते, परिस्थिती बदलते, माणसे बदलतात, पण कर्माचा नियम कधीच बदलत नाही. म्हणून असे कर्म करा की तुमच्या जाण्यानंतरही लोक तुमच्या नावाने आशीर्वाद देतील. अश्रू नाही. बाळांनो, आज मी तुम्हाला एक अत्यंत गहन सत्य सांगणार आहे. या पृथ्वीवर जन्माला आलेला प्रत्येक जीव आपल्या कर्माचे ओझे घेऊनच जन्माला येतो. कोणीही रिकाम्या हाताने येत नाही आणि कोणीही रिकाम्या कर्माने जात नाही. प्रत्येक विचार, प्रत्येक शब्द आणि प्रत्येक कृतीचा लेखाजोखा परमेश्वराच्या दरबारात नोंदवला जात असतो. त्यामुळे तुम्ही कितीही हुशार असाल, कितीही श्रीमंत असाल किंवा कितीही प्रभावशाली असाल, कर्माच्या न्यायापासून कोणालाही सुटका नाही. आज अनेक लोक दुसऱ्याला कमी लेखण्यातच आनंद मानतात. कोणाचे चार लोकांमध्ये हसू करणे, कोणाचा अपमान करणे, कोणाच्या दुःखाची चेष्टा करणे, कोणाच्या अपयशावर टाळ्या वाजवणे ही काही शहाणपणाची लक्षणे नाहीत. लक्षात ठेवा बाळांनो, जो दुसऱ्याच्या जखमेवर मीठ चोळतो, त्याच्या आयुष्यात एक दिवस अशी वेळ येते की त्याच्या स्वतःच्या जखमेवर फुंकर घालायलाही कोणी पुढे येत नाही. म्हणून कोणाच्याही दुःखावर हसू नका. कारण आज जो रडत आहे, उद्या तो हसत असेल आणि आज जो हसत आहे, उद्या त्याच्या डोळ्यांतही अश्रू असू शकतात. तुम्हाला असेही वाटत असेल की काही लोक वाईट मार्गाने जाऊनही सुखात आहेत. ते फसवणूक करतात, खोटे बोलतात, दुसऱ्यांचा हक्क हिसकावून घेतात, तरीही त्यांचे आयुष्य ऐश्वर्यात चाललेले दिसते. तेव्हा तुमच्या मनात प्रश्न निर्माण होतो, स्वामी, हा कसला न्याय? पण बाळांनो, झाडाला फळ यायला वेळ लागतो, तसेच कर्मालाही फळ द्यायला वेळ लागतो. काही कर्मांचे फळ लगेच मिळते, काहींचे महिन्यांनी मिळते, काहींचे वर्षांनी मिळते आणि काहींचे पुढच्या जन्मातही मिळू शकते. म्हणून कोणाच्या बाह्य सुखाकडे पाहून भ्रमात पडू नका. परमेश्वराचा न्याय उशिरा होऊ शकतो, पण अन्याय कधीच होत नाही. एक गोष्ट मनात कोरून ठेवा, द्वेषाने द्वेष संपत नाही, प्रेमानेच द्वेष संपतो. रागाने राग कमी होत नाही, संयमाने तो शांत होतो. अहंकाराने माणूस मोठा होत नाही, तर नम्रतेने मोठा होतो. म्हणून तुमच्या बोलण्यात गोडवा असू द्या, वागण्यात प्रेम असू द्या आणि मनात दया असू द्या. बाळांनो, तुम्ही रोज आरशात तुमचा चेहरा पाहता, पण कधी स्वतःच्या मनाचा आरसा पाहिला आहे का? चेहऱ्यावरील धूळ पाण्याने निघते, पण मनावरील मत्सर, द्वेष आणि अहंकाराची धूळ फक्त चांगल्या विचारांनी आणि सत्कर्मांनीच निघते. म्हणून रोज स्वतःला एक प्रश्न विचारा, आज माझ्यामुळे कोणाला आनंद मिळाला का? माझ्या एका शब्दाने कोणाच्या चेहऱ्यावर हसू आले का? मी आज कोणाचे मन दुखावले तर नाही ना? हा आत्मपरीक्षणाचा मार्गच तुम्हाला ख्या सुखाकडे घेऊन जाईल. लक्षात ठेवा, आयुष्यात सर्वात मोठी श्रीमंती म्हणजे मनःशांती. ज्याच्या मनात शांती आहे, तो खऱ्या अर्थाने श्रीमंत आहे. आणि ज्याच्या मनात सतत असंतोष, मत्सर, राग आणि लोभ आहे, तो करोडपती असूनही गरीबच आहे. कारण बाहेरचा पैसा मनाला आनंद देऊ शकत नाही. मनाला आनंद देतात ते चांगले संस्कार, प्रेमळ नाती आणि निर्मळ कर्म. आज अनेक घरांमध्ये पैसा आहे, पण समाधान नाही. मोठी घरे आहेत, पण एकत्र बसून बोलायला वेळ नाही.
महागड्या वस्तू आहेत, पण मनात प्रेम नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो, घर मोठे करण्यापेक्षा मन मोठे करा. वस्तूंपेक्षा माणसे जपा. कारण वस्तू तुटल्या तर पुन्हा मिळतात, पण नाती तुटली तर ती पूर्वीसारखी जोडणे खूप कठीण असते. बाळांनो, वेळ ही जगातील सर्वात मौल्यवान संपत्ती आहे. गेलेली वेळ कोणत्याही किमतीत परत मिळत नाही. म्हणून प्रत्येक दिवसाचा उपयोग चांगल्या कामासाठी करा. निरर्थक वाद, भांडणे, टीका, चुगली आणि इतरांच्या आयुष्यात डोकावण्यात तुमचे आयुष्य वाया घालवू नका. स्वतःला इतके घडवा की तुमचे जीवनच इतरांसाठी प्रेरणा बनेल. लक्षात ठेवा, तुम्ही कोणाला दिलेला आदर कधी वाया जात नाही. तुम्ही केलेली मदत कधी वाया जात नाही. तुम्ही दिलेले प्रेम कधी वाया जात नाही. कदाचित ते त्याच व्यक्तीकडून परत मिळणार नाही, पण परमेश्वर दुसऱ्या कोणत्या ना कोणत्या मार्गाने त्याचे फळ तुम्हाला नक्की देतो. म्हणून अपेक्षा न ठेवता चांगले कर्म करत राहा. कधीही असा विचार करू नका की माझ्याकडे काहीच नाही. तुमच्याकडे श्वास आहे, कुटुंब आहे, विचार करण्याची क्षमता आहे, देवाचे नाव घेणारे मन आहे. यापेक्षा मोठी संपत्ती कोणती? रोज सकाळी उठल्यावर परमेश्वराचे आभार माना. कारण अजून एक दिवस चांगले कर्म करण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे. बाळांनो, जगात सर्वात मोठा पराभव तो नसतो की तुम्ही एखाद्या स्पर्धेत हरलात. सर्वात मोठा पराभव तेव्हा होतो जेव्हा तुम्ही तुमचा चांगुलपणा गमावता. म्हणून परिस्थिती कितीही कठीण असली तरी तुमचे संस्कार, तुमचे सत्य आणि तुमची माणुसकी सोडू नका. कारण शेवटी हाच तुमचा खरा ठेवा आहे. मी तुम्हाला आशीर्वाद देतो, तुमच्या जीवनात सुख येवो, पण त्या सुखामुळे अहंकार येऊ नये. तुमच्या जीवनात दुःख आले तरी त्या दुःखामुळे देवावरील विश्वास कमी होऊ नये. तुमच्या हातून अशी कर्मे घडोत की तुमच्या नावाने लोकांच्या ओठांवर आशीर्वाद येतील. बाळांनो, आज मी तुम्हाला जीवनातील असे सत्य सांगणार आहे जे प्रत्येकाने मनात कोरून ठेवले पाहिजे. माणूस जन्माला येतो तेव्हा त्याच्या हातात काहीच नसते आणि या जगातून जातानाही त्याच्या हातात काहीच नसते. मग आयुष्यभर एवढा अहंकार कशाचा? एवढा लोभ कशाचा? एवढा मत्सर कशाचा? तुम्ही ज्या संपत्तीसाठी, ज्या पदासाठी, ज्या प्रतिष्ठेसाठी आयुष्यभर धावत आहात, ती एक दिवस इथेच राहणार आहे. तुमच्या सोबत जाणार आहे ते फक्त तुमचे कर्म. म्हणून बाळांनो, असे कर्म करा की परमेश्वराच्या दरबारात उभे राहिल्यावर तुमची मान खाली झुकू नये. आज तुम्ही पाहत आहात, जगात प्रत्येक जण व्यस्त आहे. प्रत्येकाला स्वतःच्या आयुष्याची चिंता आहे. पण या धावपळीत माणूस विसरत चालला आहे की त्याच्या आजूबाजूला काही अशी माणसे आहेत ज्यांना फक्त 2 प्रेमाचे शब्द हवे आहेत. एखाद्या वृद्ध आईला तिच्या मुलाचा थोडा वेळ हवा आहे. एखाद्या वडिलांना मुलीचा एक फोन हवा आहे. एखाद्या गरीबाला 2 घास अन्न हवे आहे. एखाद्या दुःखी माणसाला फक्त आधाराचा हात हवा आहे. आणि तुम्ही जर त्यांच्या जीवनात आनंदाचे कारण बनलात तर समजा तुम्ही माझीच सेवा केली. बाळांनो, लक्षात ठेवा, दुसऱ्याला दिलेले दुःख परत फिरून तुमच्याकडे येते आणि दुसऱ्याला दिलेला आनंदही परत तुमच्या जीवनात येतो. म्हणून तुमच्या प्रत्येक शब्दाचा विचार करा. अनेक वेळा तलवारीची जखम भरते, पण शब्दांनी झालेली जखम आयुष्यभर भरत नाही.
म्हणून बोलण्यापूर्वी विचार करा. सत्य बोला, पण ते प्रेमाने बोला. कठोर सत्यही गोड शब्दात सांगता येते. तुम्ही अनेकदा म्हणता, स्वामी, लोक आमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतात. हो बाळांनो, असे लोक या जगात आहेत. पण त्यामुळे तुम्ही तुमचा चांगुलपणा सोडू नका. कारण दुसऱ्याच्या चुकीमुळे तुम्ही चुकीचे होऊ नका. चांगले कर्म करणे हा तुमचा स्वभाव असू द्या, व्यवहार नव्हे. जर कोणी तुमचा विश्वास तोडला तर दुःख होईल, पण त्यासाठी संपूर्ण जगावर विश्वास ठेवणे सोडू नका. प्रत्येक माणूस सारखा नसतो. कधी कधी परमेश्वर तुमच्या आयुष्यात काही माणसे पाठवतो फक्त तुम्हाला शिकवण्यासाठी. काही जण प्रेम देतात, काही जण अनुभव देतात, काही जण जखमा देतात आणि काही जण आयुष्यभरासाठी आठवणी देतात. त्यामुळे प्रत्येक भेटीतून काहीतरी शिका. कोणाबद्दल कटुता बाळगू नका, कारण कटुता म्हणजे विष आहे जे दुसऱ्याला मारण्यासाठी आपण स्वतः पितो. बाळांनो, तुमच्या मनात जर कोणाबद्दल राग असेल तर आजच तो सोडून द्या, कारण तुम्हाला माहित नाही की उद्याचा सूर्य तुम्ही पाहाल की नाही. आयुष्याचा काही भरवसा नाही. म्हणून राग, सूड आणि अहंकार यांचा भार घेऊन जगू नका. हलके मन घेऊन जगा, आनंदाने जगा. देवाचे नाव घ्या आणि प्रत्येक दिवसाला प्रसाद समजा. मी तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगतो. एका गावात 2 शेतकरी होते. दोघांनी एकाच दिवशी बी पेरले. पहिला शेतकरी रोज संयमाने आपल्या शेताची काळजी घेत होता. दुसरा मात्र दररोज बी उकरून पाहत होता की अंकुर आला का नाही. काही दिवसांनी पहिल्या शेतात हिरवीगार पिके उगवली आणि दुसऱ्याच्या शेतात काहीच उगवले नाही, कारण त्याच्याकडे संयम नव्हता. बाळांनो, हेच जीवनाचेही सत्य आहे. चांगले कर्म करा आणि त्याचे फळ योग्य वेळी मिळेल यावर विश्वास ठेवा. रोज परिणामाची घाई करू नका. आज काही लोक देवाकडे फक्त मागण्यासाठी जातात. हे देवा, मला पैसा दे, मला यश दे, मला सुख दे. पण फार कमी लोक देवाला म्हणतात, देवा, मला चांगला माणूस बनव. जर माणूस चांगला झाला तर त्याचे जीवन आपोआप सुंदर होते. म्हणून परमेश्वराकडे संपत्तीपेक्षा सद्बुद्धी मागा. कारण सद्बुद्धी असेल तर संपत्ती निर्माण करता येते. पण संपत्ती असून सद्बुद्धी नसेल तर सर्व काही नष्ट होण्यास वेळ लागत नाही. बाळांनो, तुमच्या जीवनात कितीही मोठे संकट आले तरी एक गोष्ट विसरू नका, रात्र कितीही काळी असली तरी सकाळ होतेच. दुःख कितीही मोठे असले तरी त्यालाही शेवट असतो. म्हणून संकटात खचू नका. माझ्यावर विश्वास ठेवा. पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे स्वतःच्या चांगल्या कर्मांवर विश्वास ठेवा. कारण कर्म हेच तुमचे खरे रक्षण करते. आज तुम्ही या प्रवचनात माझे शब्द ऐकता आहात, पण हे शब्द फक्त कानांनी ऐकू नका, ते मनात उतरवा. प्रत्येक दिवसाची सुरुवात एका चांगल्या विचाराने करा आणि शेवट आत्मपरीक्षणाने करा. स्वतःला विचारा, आज माझ्यामुळे कोणाला आनंद मिळाला? कोणाचे मन दुखावले तर नाही ना? जर चूक झाली असेल तर ती मान्य करा आणि उद्यापासून स्वतःला बदला. लक्षात ठेवा, आयुष्य फार मोठे नाही, पण चांगले कर्म करण्यासाठी पुरेसे आहे. म्हणून प्रत्येक दिवस अर्थपूर्ण जगा. प्रत्येक क्षण प्रेमाने जगा. प्रत्येक नाते जपा.
कारण शेवटी तुमची ओळख तुमच्या पैशाने, घराने किंवा पदाने होणार नाही. तुमची ओळख होईल ती तुमच्या स्वभावाने, तुमच्या माणुसकीने आणि तुमच्या कर्माने. मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. तुमच्या प्रत्येक सत्कर्माला माझा आशीर्वाद आहे. फक्त एक वचन द्या, कधीही कोणाचे वाईट करणार नाही, कोणाच्या दुःखाचे कारण बनणार नाही आणि आयुष्यभर सत्य, प्रेम आणि दयेच्या मार्गावर चालत राहाल. बाळांनो, आज मी तुम्हाला अशा गोष्टीची आठवण करून देतो जी प्रत्येक माणसाला माहिती असते, पण जगण्याच्या धावपळीत तो विसरून जातो. या जगात कोणीही कायमचे राहण्यासाठी आलेले नाही. प्रत्येकाचा प्रवास निश्चित आहे. प्रत्येकाचा शेवट निश्चित आहे. मग एवढा गर्व कशाचा? एवढी स्पर्धा कशासाठी? एवढा द्वेष कशासाठी? जेव्हा शेवटचा श्वास घ्यायची वेळ येते, तेव्हा राजाचा श्वास आणि गरीबाचा श्वास सारखाच असतो. मृत्यू कोणाचा मान, पैसा किंवा सत्ता पाहत नाही. म्हणून जोपर्यंत हा श्वास चालू आहे, तोपर्यंत असे जगा की तुमच्या जाण्यानंतर लोक तुमच्या आठवणीने डोळ्यात पाणी आणतील, पण तुमच्या वागण्याची तक्रार करणार नाहीत. बाळांनो, तुम्ही अनेकदा पाहिले असेल की काही लोक दुसऱ्याला खाली खेचण्यातच आयुष्य घालवतात. दुसऱ्याची प्रगती त्यांना सहन होत नाही. दुसऱ्याचे सुख त्यांच्या डोळ्यात खुपते. पण लक्षात ठेवा, दुसऱ्याच्या वाटेत काटे टाकणारा माणूस स्वतःच्या पायांनाही जखमा करून घेत असतो. परमेश्वराचा नियम अगदी स्पष्ट आहे, जे पेराल तेच उगवेल. जर प्रेम पेराल तर प्रेम मिळेल. जर विश्वास पेराल तर विश्वास मिळेल. जर द्वेष पेराल तर एक दिवस त्याच द्वेषाचे काटे तुमच्या आयुष्यात उगवतील. काही लोक म्हणतात, स्वामी, आम्ही प्रामाणिक आहोत, पण आमची प्रगती होत नाही. बाळ, लक्षात ठेवा, प्रामाणिकपणाचा मार्ग हा नेहमीच थोडा लांब असतो, पण तो सुरक्षित असतो. खोटेपणाचा मार्ग जवळचा वाटतो, पण तो शेवटी अंधारात घेऊन जातो. तुम्ही सत्याची साथ सोडू नका. सत्य कधी कधी एकटे असते, पण शेवटी विजय नेहमी सत्याचाच होतो. आज जगात माणसे खूप शिकली, मोठी झाली, विज्ञानाने प्रगती केली, पण जर माणुसकीच हरवली, तर त्या प्रगतीचा उपयोग काय? मोठे घर बांधण्यापेक्षा मोठे मन बांधा. बँकेत पैसा जमा करण्यापेक्षा लोकांच्या मनात प्रेम जमा करा. कारण बँकेतला पैसा इथेच राहतो, पण लोकांच्या मनातील आशीर्वाद तुमच्या आत्म्याबरोबर प्रवास करतात. बाळांनो, कधीही कोणाच्या अश्रूंचे कारण बनू नका. कोणाला फसवून मिळवलेला पैसा कधी सुख देत नाही. कोणाच्या हक्कावर डल्ला मारून उभारलेले वैभव कधी टिकत नाही. अनेकांना वाटते की कोणी पाहत नाही, पण मी सांगतो, परमेश्वराचे डोळे सदैव उघडे असतात. माणसाच्या न्यायालयातून सुटका होऊ शकते, पण कर्माच्या न्यायालयातून नाही. आज तुमच्या आयुष्यात ज्या अडचणी आहेत, त्या कायमच्या नाहीत. जसे उन्हाळ्यानंतर पाऊस येतो, रात्रीनंतर पहाट होते, तसेच दुःखानंतर सुखी येते. पण दुःखाच्या काळात तुम्ही तुमचा विश्वास गमावू नका. संकट हे तुमचे शत्रू नसते, ते तुमच्या जीवनाला मजबूत बनवणारे शिक्षक असते. बाळांनो, स्वतःची दुसऱ्याशी तुलना करणे सोडा. प्रत्येक फुलाचा सुगंध वेगळा असतो. प्रत्येक नदीचा प्रवाह वेगळा असतो. प्रत्येक माणसाचा मार्ग वेगळा असतो. देवाने तुमच्यासाठी जे ठरवले आहे, ते योग्य वेळी तुमच्यापर्यंत पोहोचेल.
त्यामुळे दुसऱ्याच्या यशाने दुःखी होऊ नका. त्याऐवजी त्यातून प्रेरणा घ्या आणि स्वतःचे कर्म अधिक चांगले करा. मी तुम्हाला एक गोष्ट विचारतो, जर आजचा दिवस तुमच्या आयुष्याचा शेवटचा दिवस असेल तर तुम्ही कोणाला फोन कराल? कोणाची माफी मागाल? कोणाला मिठी माराल? कोणाला मी तुझ्यावर प्रेम करतो असे सांगाल? मग ते उद्यावर का ढकलता? जीवनाचा भरवसा नाही. प्रेम व्यक्त करा, माफी मागा, नाती जपा. कारण वेळ निघून गेल्यावर पश्चात्तापाशिवाय काहीही उरत नाही. बाळांनो, आयुष्यात 2 गोष्टी कधी विसरू नका. पहिली, तुमच्यावर उपकार करणाऱ्या माणसांना विसरू नका. आणि दुसरी, तुमच्यावर अन्याय करणाऱ्यांचा द्वेष करत बसू नका. कारण कृतज्ञता मनाला श्रीमंत बनवते आणि क्षमा मनाला मुक्त करते. आज मी तुम्हाला सांगतो, रोज सकाळी उठल्यावर आरशात पाहण्यापूर्वी स्वतःच्या मनात डोकावा. जर मनात कोणाबद्दल मत्सर असेल तर तो काढून टाका. जर राग असेल तर शांत करा. जर अहंकार असेल तर नम्रतेने त्याला झुका. कारण देवाला सुंदर चेहरा नको असतो, देवाला सुंदर मन हवे असते. लक्षात ठेवा बाळांनो, लोक तुमच्याबद्दल काय बोलतात यापेक्षा तुम्ही तुमच्या अंतःकरणात काय आहात हे अधिक महत्त्वाचे आहे. जग कधी कौतुक करेल, कधी टीका करेल, पण जर तुमचे मन स्वच्छ असेल, तुमची कर्मे चांगली असतील, तर घाबरण्याचे काही कारण नाही. जेव्हा जीवनात यश मिळेल तेव्हा नम्र राहा. जेव्हा अपयश येईल तेव्हा धैर्य ठेवा. जेव्हा पैसा मिळेल तेव्हा दान करण्याची वृत्ती ठेवा. जेव्हा दुःख येईल तेव्हा श्रद्धा ठेवा. आणि जेव्हा आनंद मिळेल तेव्हा परमेश्वराचे आभार माना. हेच खरे जीवन आहे. मी तुम्हाला आशीर्वाद देतो, तुमच्या घरात सुख नांदो, पण त्या सुखामुळे तुम्ही इतरांचे दुःख विसरू नका. तुमच्या हातात पैसा येवो, पण तो पैशाचा अहंकार तुमच्या मनात येऊ देऊ नका. तुमची प्रगती होवो, पण तुमचे पाय नेहमी जमिनीवर राहू देत. आणि शेवटी पुन्हा एकदा सांगतो, बाळांनो, हे जीवन परत मिळणार नाही. गेलेली वेळ परत येणार नाही. म्हणून प्रत्येक दिवस प्रेमाने जगा, प्रत्येक क्षण सत्कर्मात घालवा, प्रत्येक नाते जपा आणि प्रत्येक श्वासात परमेश्वराचे स्मरण ठेवा. कारण शेवटी तुमचे नाव मोठे होणार नाही, तुमची कर्मे मोठी होणार आहेत. बाळांनो, आज मी तुमच्या हृदयाला एक प्रश्न विचारतो. तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत किती वेळ स्वतःच्या आत्म्याशी संवाद साधता? किती वेळ स्वतःला विचारता की आज मी कोणासाठी चांगले काय केले? अनेक जण दिवसभर इतरांच्या चुका मोजत राहतात, पण स्वतःच्या चुका पाहण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसतो. दुसऱ्याला दोष देणे सोपे असते, पण स्वतःमध्ये बदल करणे कठीण असते. म्हणून जो स्वतःवर विजय मिळवतो तोच खऱ्या अर्थाने जग जिंकतो. लक्षात ठेवा बाळांनो, जीवनात सर्वात मोठा शत्रू बाहेर नसतो, तो आपल्या मनात लपलेला असतो. त्याचे नाव आहे अहंकार. अहंकार माणसाला इतका आंधळा करतो की त्याला स्वतःच्या चुका दिसेनाशा होतात. तो स्वतःला नेहमी बरोबर समजतो आणि इतरांना चुकीचे ठरवतो. पण ज्या दिवशी माणूस नम्र होतो, त्या दिवशी त्याच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश पडतो. झाडावर फळे लागली की त्याच्या फांद्या खाली झुकतात. तसेच खरा ज्ञानी आणि खरा यशस्वी माणूस नेहमी नम्र असतो.
बाळांनो, काही लोक तुमच्याशी खूप गोड बोलतील, पण मनात तुमच्यासाठी वाईट विचार ठेवतील. काही लोक मात्र कठोर शब्द बोलतील, पण मनापासून तुमचे भलेच इच्छितील. म्हणून फक्त शब्दांवर विश्वास ठेवू नका, तर माणसाच्या कृतीकडे पहा. कारण शब्द बदलू शकतात, पण कर्म कधी खोटे बोलत नाही. आज जगात खूप लोक आनंद शोधत आहेत. कोणी पैशात आनंद शोधतो, कोणी प्रसिद्धीत, कोणी मोठ्या घरात, कोणी महागड्या वस्तूंमध्ये, पण जितका आनंद बाहेर शोधाल तितका तो दूर जात राहील. कारण खरा आनंद बाहेर नसतो, तो तुमच्या मनात असतो. ज्याच्या मनात समाधान आहे, तो झोपडीतही आनंदी असतो. ज्याच्या मनात लोभ आहे, तो राजवाड्यात राहूनही अस्वस्थ असतो. मी तुम्हाला सांगतो बाळांनो, आयुष्यात जे मिळाले त्याबद्दल कृतज्ञ राहा. जे मिळाले नाही त्याबद्दल दुःखी होण्याऐवजी स्वतःला अधिक सक्षम बनवा. परमेश्वर प्रत्येकाला त्याच्या योग्य वेळी देतो. फळ पिकण्याआधी तोडले तर त्याची गोडी मिळत नाही. तसेच वेळ येण्याआधी मिळालेली गोष्ट अनेकदा टिकत नाही. म्हणून संयम ठेवा, श्रद्धा ठेवा आणि तुमची कर्मे शुद्ध ठेवा. तुमच्या आयुष्यात असेही काही लोक येतील, जे तुमच्यावर खोटे आरोप करतील. तुमच्या चांगुलपणाचा गैरसमज करतील. तुमच्या शांततेला कमकुवतपणा समजतील. पण त्यांच्याशी वाद घालण्यात तुमची ऊर्जा वाया घालवू नका. सत्याला आरडाओरडा करण्याची गरज नसते. सूर्य उगवला की त्याला स्वतःची ओळख करून द्यावी लागत नाही. त्याचा प्रकाशच त्याची साक्ष देतो. तसेच तुमची कर्मेच तुमची खरी ओळख बनू द्या. बाळांनो, लक्षात ठेवा, माणसाचे सौंदर्य त्याच्या चेहऱ्यात नसते, ते त्याच्या स्वभावात असते. गोड बोलणारा प्रत्येक माणूस चांगला असेलच असे नाही, पण प्रेमाने वागणारा माणूस नक्कीच मोठा असतो. तुमच्या चेहऱ्यावरचे हास्य अनेकांना धीर देऊ शकते. तुमचा एक प्रेमळ शब्द एखाद्याच्या आयुष्यातील अंधार दूर करू शकतो. त्यामुळे प्रत्येकाशी माणुसकीने वागा. कधीही एखाद्या गरीबाची, दुर्बळाची किंवा संकटात सापडलेल्या व्यक्तीची थट्टा करू नका. आज त्याच्यावर संकट आहे, उद्या ते तुमच्यावरही येऊ शकते. परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही. म्हणून जो आज खाली आहे, त्याला हात द्या, पाय देऊ नका. कारण देवाला मदत करणारे हात अधिक प्रिय असतात. बाळांनो, तुम्ही किती वर्षे जगलात यापेक्षा तुम्ही कसे जगलात हे महत्त्वाचे आहे. काही माणसे 100 वर्षे जगतात, पण त्यांची आठवण कोणालाच राहत नाही. काही माणसे कमी आयुष्य जगतात, पण त्यांच्या चांगल्या कर्मांमुळे शेकडो वर्षे लोक त्यांना आठवतात. म्हणून आयुष्याची लांबी नाही, तर त्याची गुणवत्ता वाढवा. एक गोष्ट मनात कोरून ठेवा, तुम्ही दुसऱ्याला फसवू शकता, पण तुमच्या अंतःकरणाला नाही. रात्री झोपताना तुमचे मन जर शांत असेल, तर समजा तुम्ही खरे श्रीमंत आहात. पण जर सोन्याच्या पलंगावर झोपूनही मन अस्वस्थ असेल, तर त्या संपत्तीचा काही उपयोग नाही. बाळांनो, तुमच्या घरात देवाचा फोटो असेल, पण तुमच्या मनात जर द्वेष असेल तर त्या फोटोचा उपयोग काय? देवाला मंदिरात शोधण्यापूर्वी स्वतःच्या मनात शोधा. जिथे प्रेम आहे, जिथे दया आहे, जिथे सत्य आहे, जिथे क्षमा आहे, तिथेच परमेश्वराचा खरा वास असतो. मी तुम्हाला आशीर्वाद देतो की तुमच्या आयुष्यात कितीही वादळे आली,
तरी तुमच्या मनातील श्रद्धेचा दिवा कधी विझू नये. कितीही अंधार आला तरी तुमच्या चांगल्या कर्मांचा प्रकाश कमी होऊ नये. कितीही अपमान सहन करावा लागला तरी तुमची माणुसकी कधी कमी होऊ नये. लक्षात ठेवा बाळांनो, जीवनाचा शेवट कधी होईल हे कोणालाच माहीत नाही. म्हणून प्रत्येक दिवस असा जगा की रात्री झोपताना पश्चात्ताप वाटू नये आणि सकाळी उठताना परमेश्वराचे आभार मानावे. कारण हा श्वासही त्याचीच देणगी आहे, हे शरीरही त्याचीच देणगी आहे आणि चांगले कर्म करण्याची संधीही त्याचीच कृपा आहे. म्हणून पुन्हा एकदा सांगतो, ईर्ष्या सोडा, द्वेष सोडा, मत्सर सोडा, अहंकार सोडा. प्रेम स्वीकारा, सत्य स्वीकारा, दया स्वीकारा आणि सत्कर्म स्वीकारा. कारण शेवटी तुमच्या आयुष्याचा निर्णय तुमच्या शब्दांनी नाही तर तुमच्या कर्मांनी होणार आहे. बाळांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जगात प्रत्येक माणूस आपल्या नशिबाचा नाही तर आपल्या कर्मांचा वारसदार असतो. नशीब तुम्हाला संधी देऊ शकते, पण त्या संधीचे सोनं करायचं की माती हे तुमच्या कर्मावर अवलंबून असतं. म्हणून नशिबाला दोष देण्यापेक्षा स्वतःच्या कृतीकडे पहा. जेव्हा मनुष्य स्वतःमध्ये बदल घडवण्याचा निर्णय घेतो तेव्हाच त्याच्या जीवनात खरा बदल सुरू होतो. आज अनेक जण म्हणतात, स्वामी, आमच्यावर खूप अन्याय झाला. आम्ही विश्वास ठेवला पण लोकांनी फसवलं. आम्ही प्रेम दिलं पण बदल्यात दुःख मिळालं. बाळांनो, तुमच्याशी वाईट वागणाऱ्यांमुळे तुम्हीही वाईट बनू नका. दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा स्वतःच्या स्वभावाला देऊ नका. जर कोणीतरी तुमचा विश्वास तोडला असेल तर त्याचा अर्थ असा नाही की जगात विश्वासू माणसे उरली नाहीत. प्रत्येक व्यक्तीला एकाच तराजूत तोलू नका. लक्षात ठेवा, जे लोक दुसऱ्याचा अपमान करून स्वतःला मोठं समजतात ते खरे मोठे नसतात. जो दुसऱ्याला उभं करतो, दुसऱ्याला धीर देतो, दुसऱ्याला आधार देतो, तोच खऱ्या अर्थाने मोठा असतो. परमेश्वराच्या दृष्टीने माणसाची उंची त्याच्या पदावरून मोजली जात नाही तर त्याच्या हृदयातील करुणेवरून मोजली जाते. बाळांनो, या जगात एक गोष्ट फार विचित्र आहे. जेव्हा तुमच्याकडे काही नसतं तेव्हा फार कमी लोक तुमच्या जवळ येतात. पण जेव्हा यश मिळतं, पैसा येतो, मानसन्मान मिळतो, तेव्हा अनेक चेहरे तुमच्या भोवती फिरू लागतात. म्हणून प्रत्येक हसणाऱ्या चेहऱ्यावर लगेच विश्वास ठेवू नका. वेळच खरी ओळख करून देते. संकटात जो तुमचा हात धरतो तोच तुमचा खरा माणूस असतो. आज मी तुम्हाला सांगतो, कोणाच्या यशावर जळू नका. त्याऐवजी स्वतःला विचारा, मी माझे जीवन अधिक चांगलं कसं घडवू शकतो. दुसऱ्याच्या घरातील दिवा विझवून तुमच्या घरात प्रकाश येणार नाही, पण तुमच्या घरात एक दिवा लावला तर अंधार नक्कीच कमी होईल. म्हणून इतरांना खाली खेचण्यात वेळ घालवू नका, स्वतःला उंच नेण्यात वेळ द्या. बाळांनो, माणूस कितीही श्रीमंत असो, कितीही शक्तिशाली असो, कितीही प्रसिद्ध असो, एक दिवस त्याला हे जग सोडून जावंच लागणार आहे. त्या दिवशी ना बंकेतील पैसा सोबत जाणार, ना मोठं घर, ना गाडी, ना पद, ना प्रतिष्ठा. फक्त दोनच गोष्टी तुमच्या सोबत जाणार आहेत, तुमची सत्कर्मे आणि लोकांच्या मनातून निघालेला आशीर्वाद. म्हणून मी सांगतो, कोणाच्या पोटावर पाय देऊन वर जाऊ नका. कोणाचं स्वप्न तोडून स्वतःचं स्वप्न पूर्ण करू नका.
कोणाच्या डोळ्यात अश्रू आणून स्वतःच्या चेहऱ्यावर हसू आणू नका, कारण दुसऱ्याच्या वेदनेवर उभं राहिलेलं सुख हे कायमचं नसतं. आज अनेक लोकांना राग खूप लवकर येतो. छोट्या छोट्या गोष्टीवरून नाती तुटतात. शब्दांचे बाण सोडले जातात. पण लक्षात ठेवा, एकदा तोंडातून निघालेला शब्द आणि धनुष्यातून सुटलेला बाण परत येत नाही. त्यामुळे बोलण्याआधी विचार करा. तुमचे शब्द एखाद्याला जगण्याची प्रेरणा देऊ शकतात, किंवा त्याच शब्दांनी एखाद्याचं मन कायमचं तुटू शकतं. बाळांनो, तुमच्या आयुष्यात जर दुःख असेल तर त्याला शाप समजू नका. अनेकदा परमेश्वर दुःखाच्या माध्यमातून माणसाला अधिक मोठं बनवत असतो. नदीतील दगड सतत पाण्याच्या प्रवाहामुळे गुळगुळीत होतो. तसेच संकटे माणसाच्या स्वभावाला अधिक सुंदर बनवतात. त्यामुळे अडचणींपासून पळू नका, त्यांचा सामना करा. प्रत्येक संकट तुम्हाला काहीतरी शिकवूनच जातं. लक्षात ठेवा, मनुष्याचा सर्वात मोठा पराभव गरिबी नाही, अपयश नाही किंवा संकट नाही. सर्वात मोठा पराभव तेव्हा होतो जेव्हा माणूस स्वतःच्या चांगुलपणावरचा विश्वास गमावतो. म्हणून जग काहीही बोलू दे, परिस्थिती काहीही असू दे, पण तुमचा चांगुलपणा कधी सोडू नका. रोज सकाळी उठल्यावर स्वतःला 3 प्रश्न विचारा. आज मी कोणाचं भलं करू शकतो? आज मी कोणाचं मन दुखावणार नाही ना? आणि आज मी परमेश्वराला अभिमान वाटेल असं कोणतं कर्म करणार आहे? जर प्रत्येक दिवसाची सुरुवात या विचारांनी झाली तर तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून जाईल. बाळांनो, मी नेहमी सांगतो, लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात यापेक्षा परमेश्वर तुमच्याबद्दल काय विचार करतो हे अधिक महत्त्वाचं आहे. म्हणून लोकांना खुश करण्यासाठी जगू नका. सत्य, प्रामाणिकपणा आणि माणुसकी जपत जगा. कारण शेवटी न्याय लोक करणार नाहीत, न्याय तुमच्या कर्मांचा होणार आहे. मी तुम्हा सर्वांना मनःपूर्वक आशीर्वाद देतो. तुमच्या घरात प्रेम राहो. तुमच्या मनात समाधान राहो. तुमच्या शब्दात गोडवा राहो. तुमच्या हातून सत्कर्म घडोत. आणि जेव्हा आयुष्याचा शेवटचा क्षण येईल तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर भीती नसावी, तर समाधानाचं हसू असावं की मी आयुष्यभर कोणाचं वाईट केलं नाही. मी प्रेम दिलं, सेवा केली आणि परमेश्वराने दिलेलं जीवन सार्थ केलं. बाळांनो, आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी ऐकून अनेकांच्या मनातील अंधार दूर होईल. या जगात प्रत्येक माणूस सुख शोधत फिरतो. कोणी पैशात सुख शोधतो, कोणी मोठ्या घरात, कोणी प्रसिद्धीत, कोणी इतरांपेक्षा पुढे जाण्यात. पण आयुष्याच्या शेवटी जेव्हा माणूस मागे वळून पाहतो तेव्हा त्याला समजते की खरे सुख या कोणत्याच गोष्टीत नव्हते. खरे सुख होते त्या क्षणात जेव्हा त्याने कोणाच्या चेहऱ्यावर हसू आणले. खरे सुख होते त्या दिवशी जेव्हा त्याने आईवडिलांची सेवा केली. खरे सुख होते त्या वेळी जेव्हा त्याने कोणाला आधार दिला. आणि खरे सुख होते त्या प्रत्येक सत्कर्मात जे त्याने कोणतीही अपेक्षा न ठेवता केले. बाळांनो, जगात सर्वात मोठी चूक कोणती असेल तर ती म्हणजे माझ्याकडे अजून वेळ आहे हा विचार. माणूस नेहमी म्हणतो, उद्या चांगले काम करेन, उद्या देवाचे नाव घेईन, उद्या आईवडिलांसोबत बसेन, उद्या माफी मागेन, उद्या दान करेन. पण बाळांनो,
तो उद्या प्रत्येकाच्या आयुष्यात येईलच याची खात्री कोण देऊ शकतो? म्हणून चांगल्या गोष्टी करण्यासाठी योग्य वेळ उद्या नाही, ती आज आहे. प्रेम व्यक्त करण्यासाठी योग्य वेळ आज आहे. माफी मागण्यासाठी योग्य वेळ आज आहे. चांगले कर्म करण्यासाठी योग्य वेळ आज आहे. मी तुम्हाला विचारतो, जर आज परमेश्वराने तुमच्याकडे विचारले की मी तुला दिलेले आयुष्य तू कसे जगलास, तर तुमचे उत्तर काय असेल? मी पैसा कमावला हे उत्तर पुरेसे नाही. मी मोठे घर बांधले हे उत्तर पुरेसे नाही. परमेश्वराला जाणून घ्यायचे असेल की किती लोकांच्या डोळ्यातील अश्रू तुम्ही पुसले, किती भुकेल्यांना अन्न दिले, किती दुःखी माणसांना धीर दिला, किती वेळा स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून दुसऱ्याचा विचार केला. बाळांनो, जीवनाची खरी परीक्षा संकटात होत असते. सुखाच्या काळात प्रत्येकजण देवाचे नाव घेतो. पण ज्याने दुःखातही श्रद्धा सोडली नाही, अपमानातही संयम सोडला नाही, अन्याय झाला तरी सुडाची भावना मनात ठेवली नाही, तोच माझा खरा भक्त आहे. भक्ती म्हणजे फक्त माळ जपणे नाही. भक्ती म्हणजे आपल्या स्वभावात प्रेम आणणे, आपल्या वागण्यात सत्य आणणे आणि आपल्या कृतीत करुणा आणणे. आज जगात लोक एकमेकांना हरवण्यासाठी धावत आहेत. पण मी तुम्हाला सांगतो, दुसऱ्याला हरवून तुम्ही कधीच जिंकू शकत नाही. खरा विजय तोच आहे, जेव्हा तुमच्या यशामुळे दुसऱ्यालाही प्रेरणा मिळते. तुमच्या प्रगतीमुळे दुसऱ्याला आशा मिळते. तुमच्या वागण्यामुळे दुसऱ्याच्या मनात माणुसकीवरील विश्वास वाढतो. लक्षात ठेवा, बाळांनो, तुमचे कर्म तुमच्या सावलीसारखे असते. तुम्ही कितीही वेगाने धावलात, तरी सावली तुमची साथ सोडत नाही. तसेच कर्मही तुमची साथ कधी सोडत नाही. आज नाही तर उद्या, या जन्मात नाही तर पुढे, पण प्रत्येक कर्माचे फळ मिळतेच. म्हणून वाईट कर्म करून आनंद साजरा करणारे लोक पाहून विचलित होऊ नका. परमेश्वर शांत असतो, पण अन्यायाकडे कधीच दुर्लक्ष करत नाही. बाळांनो, तुम्ही आयुष्यात अनेक नाती जोडली असतील, पण प्रत्येक नात्याचा पाया विश्वास असतो. एकदा विश्वास तुटला की नाते उभे राहते, पण त्यातली ऊब हरवते. म्हणून कधीही खोटे बोलून, फसवणूक करून किंवा स्वार्थासाठी कोणाचा विश्वास तोडू नका. विश्वास कमवायला वर्षे लागतात, पण तो गमवायला एक क्षण पुरतो. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एका संताला एका व्यक्तीने विचारले, माझे शत्रू खूप आहेत, मी काय करू? संत म्हणाले, तू तुझ्या मनातील राग काढून टाक. मग बाहेरचे अर्धे शत्रू आपोआप संपतील, कारण अनेकदा बाहेरचे युद्ध आपल्या मनातूनच सुरू होत असते. म्हणून आधी स्वतःचे मन जिंका. बाळांनो, दुसऱ्याच्या आयुष्यावर टीका करण्यापेक्षा स्वतःच्या आयुष्यावर काम करा. दुसऱ्याच्या दोषांवर चर्चा करण्यापेक्षा स्वतःचे दोष कमी करा. दुसऱ्याच्या चुका मोजण्यापेक्षा स्वतःची कर्मे सुधारत राहा. कारण दुसऱ्याचे आयुष्य बदलण्याची जबाबदारी तुमची नाही, पण स्वतःचे आयुष्य सुंदर बनवण्याची जबाबदारी नक्कीच तुमची आहे. आज तुम्ही जर या प्रवचनातील प्रत्येक शब्द मनात साठवला, तर तुमच्या जीवनात नक्कीच बदल घडेल. कारण बदल बाहेरून होत नाही, तो मनातून सुरू होतो. आणि ज्या दिवशी मन बदलते, त्या दिवशी नशीबही बदलायला सुरुवात करते. बाळांनो, मी तुम्हाला माझा आशीर्वाद देतो. तुमच्या घरात कधी अन्नाची कमतरता भासू नये.
तुमच्या कुटुंबात प्रेम टिकून राहो. तुमच्या मनात नम्रता राहो. तुमच्या ओठांवर सत्य राहो. तुमच्या हातून सेवा घडो. आणि तुमच्या प्रत्येक श्वासात परमेश्वराचे स्मरण राहो. एक गोष्ट शेवटी पुन्हा सांगतो, जीवन खूप अनमोल आहे. ते रागात, मत्सरात, द्वेषात आणि अहंकारात वाया घालवू नका. कारण एक दिवस वेळ संपेल. घड्याळाचे काटे थांबणार नाहीत, पण तुमचा प्रवास थांबेल. त्या दिवशी तुमच्या बंकेतील पैसा मोजला जाणार नाही, तुमची सत्कर्मे मोजली जातील. म्हणून आजपासून असा संकल्प करा की मी कोणाचे वाईट करणार नाही, कोणाला फसवणार नाही, कोणाचा हक्क हिरावून घेणार नाही आणि माझ्या आयुष्याचा प्रत्येक दिवस माणुसकी, प्रेम आणि सत्यासाठी जगणार. कारण बाळांनो, जीवन क्षणभंगुर आहे, पण चांगल्या कर्मांचा सुगंध शेकडो वर्षे जगत राहतो. श्री स्वामी समर्थ.